जय शिवराय. आंबेगाव तालुक्यातल्या एका अंगणवाडी सेविकेने रेश्मा पारधी यांनी शालेय पोषण आहाराच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. खरं तर ही निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे आणि अशी कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ना ते आधी खाऊन दाखवावे. म्हणजे कदाचित कागदी घोड्यांच्या मते, कागदपत्रांच्या मते या अंगणवाडी सेविकेचा, या भगिनीचा मार्ग चुकला असेल, पण तिचा हेतू काय होता हा जास्त महत्त्वाचा आहे. या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार, कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार, कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि मग त्यानंतर हे जे काही शिस्तभंग आणि इतर जे कागदी घोडे आहेत हे त्यानंतर नाचवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण काल सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये काळवाडी इथल्या शाळेच्या पोषण आहाराच्या संदर्भात तक्रारी होत्या. शालेय शिक्षण समितीची बैठक सुरू होती आणि जेव्हा माल सप्लाय करणारा टेम्पो तिथे आला तेव्हा ग्रामस्थांनी या टेम्पोतल्या साहित्याची तपासणी केली. त्यातली हळद आणि मिरची पावडर यामध्ये भेसळ असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं आणि ग्रामस्थांनी अजूनही तो टेम्पो पकडून ठेवलेला आहे. जर राज्यात ठिकठिकाणी या गोष्टी होत असतील तर नेमकं या भ्रष्टाचाराला कोण पाठीशी घालतंय, याच्यात कुणाचे नेमके हात गुंतलेले आहेत, कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशी करावी. कारण जर देशाच्या भविष्याशी, या लेकरांच्या आरोग्याशी खेळून 4 पैसे काळ्या मार्गाने कमवण्याचा जर या ठेकेदारांचा किंवा यामध्ये जे गुणवत्ता तपासणारे अधिकारी आहेत यांचं दुर्लक्ष होत असेल तर माणूस म्हणून घ्यायला आपण कितपत पात्र आहोत याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. या भगिनीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यामुळे तिच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेऊन उलट तिचा सत्कार करण्यात यावा. कारण तिने एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराला वाचा फोडलेली आहे आणि जर या पद्धतीनं आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तर मग या विषयात सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण जातीनं यामध्ये लक्ष घालावं आणि यामधले हे जे कोणी कंत्राटदार आहेत आणि हे जे कोणी संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. धन्यवाद.